हॅलो स्टुडंट्स, बेसिक सायन्स फिजिक्समध्ये मी डॉक्टर एस पी पाटील मॅडम. आज आपण या व्हिडिओमध्ये सेमीकंडक्टर फिजिक्समधील सेमीकंडक्टर या पॉईंटविषयी माहिती घेणार आहोत. सो आज आपण ज्या पॉईंट्सवरती चर्चा करणार आहोत ते पॉईंट्स आहेत: इंट्रोडक्शन, सेमीकंडक्टर, डेफिनेशन अँड एक्झाम्पल्स, इम्पॉर्टंट पॉईंट्स इन सेमीकंडक्टर, बँड डायग्राम अँड प्रॉपर्टीज. सो पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन म्हणजेच प्रस्तावना पाहणार आहोत. त्यामध्ये इन सॉलिड्स देर आर 3 बँड्स. फर्स्ट कंडक्शन बँड, सेकंड व्हॅलन्स बँड, थर्ड फॉरबिडन एनर्जी बँड ऑर एनर्जी गॅप. याचा अर्थ असा आहे, सॉलिडमध्ये म्हणजेच घन पदार्थामध्ये 3 प्रकारचे बँड्स असतात. फर्स्ट आहे तो कंडक्शन बँड म्हणजेच वाहक बँड, सेकंड आहे व्हॅलन्स बँड आणि थर्ड आहे तो फॉरबिडन एनर्जी बँड ऑर एनर्जी गॅप म्हणजेच निषिद्ध केलेले ऊर्जेचं अंतर किंवा बँड. सो अकॉर्डिंग टू बँड थेरी ऑफ सॉलिड्स आर क्लासिफाईड इनटू 3 टाइप्स. फर्स्ट कंडक्टर, सेकंड सेमीकंडक्टर, थर्ड इन्सुलेटर. याचा अर्थ असा आहे, बँड थेरी ऑफ सॉलिडनुसार परत सॉलिडचे 3 प्रकार पडतात. पहिला जो आहे तो कंडक्टर म्हणजेच वाहक, दुसरा आहे तो सेमीकंडक्टर म्हणजेच अर्धसंवाहक आणि तिसरा आहे तो इन्सुलेटर म्हणजेच विद्युत रोधक. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण कंडक्टरबद्दल माहिती पाहिलेली आहे. आज या लेक्चरमध्ये आपण सेमीकंडक्टरबद्दल माहिती पाहणार आहोत. डेफिनेशन अँड एक्झाम्पल्स ऑफ सेमीकंडक्टर. त्यामध्ये the material having conductivity less than that of conductor and more than that of the insulator is called as semiconductor. याचा अर्थ असा आहे, मटेरियलमधील वाहकता ही कंडक्टरपेक्षा कमी आणि इन्सुलेटरपेक्षा जास्त असेल तर अशा मटेरियल्सना सेमीकंडक्टर असं म्हटलं जातं. त्याची उदाहरणं अशी आहेत, इथे सिलिकॉन आहे, जर्मॅनियम आहे आणि हे सेमीकंडक्टिव्ह डिव्हाइसेस आहेत. म्हणजेच सिलिकॉन आणि जर्मॅनियमचा वापर करून तयार केलेले डिव्हाइसेस इथे आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे आपला इम्पॉर्टंट पॉईंट्स इन सेमीकंडक्टर. म्हणजेच सेमीकंडक्टरमधील महत्त्वाचे पॉईंट की जे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत किंवा ऑब्जेक्टिव्हसाठी ते विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर इज इन बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. याचा अर्थ असा आहे, सेमीकंडक्टरची वाहकता ही कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये असते. त्याची उदाहरणं अशी आहेत, सिलिकॉन, जर्मॅनियम. आकृतीमध्ये आपल्याला दिसून येते सिलिकॉन आणि जर्मॅनियमच्या अणूची रचना. सिलिकॉनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये म्हणजेच बाहेरच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत की ज्याला आपण काय म्हणतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तसंच जर्मॅनियमच्या आउटरमोस्ट सेलमध्ये सुद्धा 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. हे जे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते कंडक्शनमध्ये भाग घेतात. आता कंडक्शनमध्ये भाग घेतात म्हणजे काय, तर यामधले जे आउटरमोस्ट सेलमधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते दुसऱ्या ॲटमकडे जंप करतात किंवा हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा सिलिकॉन ॲटम आपली आउटरमोस्ट सेल कंप्लीट करण्यासाठी दुसऱ्या ॲटमकडून ते इलेक्ट्रॉन घेतो. म्हणजेच त्यालाच आपण काय म्हणतो, कंडक्शन किंवा कंडक्टिव्हिटी असं म्हणतो. हीट एनर्जी ॲट रूम टेम्परेचर इज सफिशियंट टू लिफ्ट द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड अँड इट कंडक्ट्स सम इलेक्ट्रिकल करंट. याचा अर्थ असा आहे, खोलीच्या तापमानाला जर आपण सेमीकंडक्टरला थोडी हीट दिली तर ते व्हॅलन्स बँडमधील इलेक्ट्रॉन्स हे कंडक्शन बँडमध्ये जंप करतात आणि कंडक्शन बँडमध्ये जाऊन ते फ्री होतात आणि फ्री झाल्यामुळं तिथं ते इलेक्ट्रिकल करंट म्हणजेच विद्युत प्रवाह कंडक्ट करतात. आकृतीमध्ये आपल्याला दिसून येईल, हे जे आहे ते सेमीकंडक्टिंग मटेरियल आहे. त्याच्यामध्ये हा जो आहे तो व्हॅलन्स बँड दिसतोय, हे आहे ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत.
इथे आहे तो कंडक्शन बँड आहे आणि हे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामध्ये जर आपण या सेमीकंडक्टरला हीट दिली इथे, तर या व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स हे कंडक्शन बँडमध्ये जंप करतात आणि ते फ्री होतात. हे फ्री इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रिकल करंट प्रोड्यूस करतात या मटेरियलमध्ये. कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर इन्क्रीजेस विथ टेम्परेचर, म्हणजेच सेमीकंडक्टरची वाहकता तापमानानुसार वाढत जाते. आकृतीमध्ये आपल्याला दिसेल इकडे टेम्परेचर आहे एक्स ॲक्सिसला, वाय ॲक्सिसला कंडक्टिव्हिटी आपण घेतलेली आहे. जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं तसं कंडक्टिव्हिटी काय होते, वाढत जाते. हे जे आहे स्टेटमेंट हे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणजेच सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी ही टेम्परेचरनुसार वाढत जाते. नेक्स्ट पॉइंट आहे आपला बँड डायग्राम ऑफ सेमीकंडक्टर. इन सेमीकंडक्टर द व्हॅलन्स बँड इज फुल अँड कंडक्शन बँड इज ऑलमोस्ट एम्प्टी. याचा अर्थ असा आहे, सेमीकंडक्टरमध्ये व्हॅलन्स बँड हा इलेक्ट्रॉननी पूर्णपणे भरलेला असतो आणि कंडक्शन बँड हा पूर्णपणे रिकामा असतो. आकृतीमध्ये आपल्याला दिसून येते इथे आहे व्हॅलन्स बँड, हा जो आहे तो कंडक्शन बँड आहे. व्हॅलन्स बँड हा इलेक्ट्रॉननी पूर्णपणे भरलेला आहे आणि कंडक्शन बँड हा पूर्णपणे रिकामा आहे. The forbidden energy gap is very small in semiconductor. It is of the order of 1 electron volt. For silicon, band gap is equal to 1.12 electron volt, and for germanium, forbidden energy gap is 0.72 electron volt. याचा अर्थ असा आहे, निषिद्ध केलेला ऊर्जेचे अंतर सेमीकंडक्टरसाठी खूप कमी असतं. ते जे आहे ते 1 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या ऑर्डरमध्ये असतं. जर आपण सिलिकॉन सेमीकंडक्टर घेतला तर त्यासाठी जे काही एनर्जी गॅप आहे तो 1.12 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो आणि जर आपण जर्मॅनियम सेमीकंडक्टर घेतला तर त्यामध्ये 0.72 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढा फॉरबिडन एनर्जी गॅप असतो. हे जे आहेत स्टेटमेंट्स हे सगळे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. म्हणजेच सेमीकंडक्टरमध्ये फॉरबिडन एनर्जी गॅप हा खूप कमी असतो, तो 1च्या ऑर्डरमध्ये असतो. जर आपण सिलिकॉन घेतला तर तो 1.12 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो आणि जर जर्मॅनियम घेतला तर तो 0.72 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. आकृतीमध्ये आपल्याला दिसून येते इथे आहे तो व्हॅलन्स बँड आहे, इथे कंडक्शन बँड आहे आणि ह्या दोन्हींमधला जो गॅप आहे त्याला आपण फॉरबिडन एनर्जी गॅप असं म्हणतो. सेमीकंडक्टरमध्ये काय असतं, हा जो व्हॅलन्स बँड आहे तो पूर्णपणे इलेक्ट्रॉनने भरलेला असतो आणि हा कंडक्शन बँड जो आहे तो पूर्णपणे रिकामा असतो आणि या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सना इथून कंडक्शन बँडमध्ये जंप करण्यासाठी 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी लागते. त्यालाच आपण काय म्हणतो, फॉरबिडन एनर्जी गॅप असं म्हणतो. तो आपण कॅपिटल ई बेस जी नी डिनोट करतो किंवा दर्शवतो. नेक्स्ट पॉइंट आहे आपला प्रॉपर्टीज ऑफ सेमीकंडक्टर, म्हणजे सेमीकंडक्टरचे गुणधर्म. त्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे इन सेमीकंडक्टर व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स अँड कंडक्शन बँड इज नियरली एम्प्टी. याचा अर्थ असा आहे, आपण इथे बघितल्याप्रमाणे हा जो व्हॅलन्स बँड आहे तो पूर्णपणे इलेक्ट्रॉननी भरलेला असतो आणि हा कंडक्शन बँड जो आहे तो पूर्णपणे रिकामा असतो. सेकंड प्रॉपर्टी आहे फॉरबिडन एनर्जी गॅप ऑर बँड इज स्मॉल, म्हणजेच निषिद्ध केलेले ऊर्जेचे अंतर किंवा बँड हे हा खूप कमी असतो. थर्ड प्रॉपर्टी आहे बँड गॅप. फॉर सिलिकॉन इट इज इक्वल टू 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट अँड फॉर जर्मॅनियम इट इज 0.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजेच सिलिकॉन आपण SI नी डिनोट करतो, जर्मॅनियम आपण GE नी दर्शवतो. तर सिलिकॉनसाठी बँड गॅप हा 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो आणि जर्मॅनियमसाठी 0.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर इज मीडियम. याचा अर्थ असा आहे, विद्युत वाहकता
सेमीकंडक्टरमध्ये मेडियम असते, म्हणजेच ती कंडक्टर आणि इन्सुलेटर यांच्यामध्ये असते. आणि लास्ट प्रॉपर्टी आहे ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस, म्हणजेच जर आपण मटेरियलला तापमान प्रोव्हाइड केलं तर कंडक्टिव्हिटी वाढत जाते. म्हणजेच टेम्परेचर आपण वाढवलं तर त्याची कंडक्टिव्हिटीसुद्धा वाढत जाते. सो समरी, या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन, सेमीकंडक्टर डेफिनेशन अँड एक्झाम्पल्स, इम्पॉर्टंट पॉईंट्स इन सेमीकंडक्टर, बँड डायग्राम अँड प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. So in next lecture we will discuss about semiconductor. Thank you.